भाजपने 135 जागांसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 135 हा फॉर्म्युला धुडकावून लावलाय। 135 चा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। महायुती असेपर्यंत आपण नकारात्मक बोलणार नसल्याचं सांगत प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे। मतदानाला कालपासून फक्त 1 महिना राहिलाय। शिवसेनेनं राज्यात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे। औरंगाबादमधल्या सर्व 9 जागांच्या तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। आज औरंगाबादमधल्या इच्छुकांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे। महायुतीतील महातणावाचे पडसाद नाशकात देखील दिसून येत आहेत। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मातोश्रीवरती रविवारी पार पडल्या। यात भाजपच्या वाट्याला असलेल्या जागांची चाचपणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला। भाजप शिवसेना वेगवेगळे लढले तर सत्ता मिळवणं कठीण असल्याची प्रतिक्रिया रिपाई नेते रामदास आठवले यांनी दिली आहे। महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्याशी भेट घेऊन त्यांनी चर्चा केली। महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू असून सध्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीवर कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महायुती तयार असून राज्यात एकहाती सत्ता घेण्याची ताकद एकाही पक्षात नसल्याचं त्यांनी म्हटलंय। संघर्ष यात्रेदरम्यान त्या पंढरपुरात बोलत होत्या। दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक संपलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 10 जागा वाढवून द्या असा निर्णय छाननी समितीने घेतलाय, पण अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेणार आहेत। आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या 9 अपक्ष आमदारांनी काल अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात एंट्री केली। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या या सर्व आमदारांना तिकीट दिली जाणार आहेत। सत्ता येण्याच्या आधीच भाजपचे डझनभर नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असल्याची टीका गृहमंत्री आर पाटील यांनी केली आहे। ते तासगावमध्ये बोलत होते। लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे। तर मोदी लाटेमुळेच शिवसेनेला लोकसभेत जास्त जागा मिळाल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला हाणला आहे। ते कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। टोलच्या मुद्द्यावरून कोल्हापूरकरांनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांना चले जावचा नारा दिलाय। टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी कालपासून शिवाजी चौकात पवारांविरोधात आंदोलन सुरू केलं आहे। शरद पवार 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापुरातलं गांधी मैदान इथून होतो आहे। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची ताकद चांगली असल्यानं पक्षाध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापूरची निवड केली असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विजय सावंत यांनी पुन्हा नारायण राणेंविरोधात बंडाचा इशारा दिलाय। कणकवलीतून नितेश राणे यांना उमेदवारी दिली तर बंडखोरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नितेश राणे हे स्वाभिमान संघटनेचे नेते आहेत, काँग्रेसचे नव्हे असा टोलाही त्यांनी लगावलाय। मनसे मराठवाड्यातल्या सगळ्या जागा लढवण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात। मुलाखतीदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे त्यांना अर्ध्यावरच मुलाखती थांबवाव्या लागल्या। वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। दंगल माजवणं आणि मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एमआयएमचे कार्यकर्ते अशरफ मुलानी यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर यांनी वैद्यकीय तपासणीच्या बहाण्यानं जिल्हा रुग्णालयातच राजकारणाचा डाव मांडल्याचं समोर आलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेतानाची ही दृश्य जेल आणि रुग्णालय प्रशासनाचे धिंडवडे काढणारी आहे। लोकसभा निवडणुकीत पुणे सांगलीप्रमाणेच विदर्भातील अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता।
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या। त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्यानं मतदार नोंदणी सुरू केली आहे। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 80,000पेक्षा अधिक मतदारांनी नोंदणी केली आहे। 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। अध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे डॉ. सदानंद मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केला। पुणे महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता धनकवडे यांची पुण्याच्या महापौरपदी निवड झालेली आहे। उपमहापौरपदी काँग्रेसचे आबा बागुल हे विजयी झाले आहेत। पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यानं महापौर पदाची सहज निवड झाली। मुंबई महानगरपालिकेच्या सीताराम मिल कंपाऊंड या शाळेतील शौचालय आणि इमारतीच्या दुरवस्थेबाबत झी 24 तासच्या टीमनं शाळेत जाऊन फुटेज घेतल्याप्रकरणी पालिकेनं शाळेच्या रखवालदाराला निलंबित केलं आहे। या कारवाईबाबत पुनर्विचार करण्यात येणार असून त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे। गडचिरोली नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात 4 जवान जखमी झाले। धानोरा तालुक्यातल्या येरका गावात ही घटना घडली आहे। जखमींना उपचारासाठी तातडीनं नागपूरला हलवण्यात आलं आहे। मीटरनं ऑटो चालवण्यासंबंधी सक्ती केल्याच्या निषेधार्थ नागपूरच्या ऑटो चालकांनी संप पुकारलाय। आपण मीटरप्रमाणे ऑटो चालवायला तयार असलो तरीही शहरातील 6 अस्थी ऑटो रिक्षामुळे ते आपल्याला परवडणार नाही अशी तक्रार त्यांनी केली। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजमधल्या विद्यार्थिनीनं 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यात ती गंभीर जखमी झाली आहे। श्रद्धा केर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। तिच्यावरती छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।